आम्ही शिकत आहोत. आम्ही स्वातंत्र्याने काही रोबोट्स बनवलेले आहेत. आमचे मार्गदर्शन श्री गवळी सर, श्री सचिन सर आणि श्री मुकेश सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. या रोबोटचे आम्ही सादरीकरण करणारच आहे. सर्वप्रथम या रोबोटला वगैरे साहित्य पण जाणून घेऊया. फरकी, मोटर, बॅटरी, व्हील्स, वेगवेगळ्या केबल्स, कंट्रोलर्स, टॅप हे सगळे आम्ही असेंबल करून आम्ही हे 3 रोबोट्स बनवलेले आहेत. हे रोबोट्स पाहून तुम्हाला कल्पना तर आलीच असेल की हे रोबोट्स काय कार्य करतात. तरी सुद्धा सर्वप्रथम मी तुम्हाला याची कार्य सांगते. जसं की आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त उंच आकाशात ध्वज फडकवतो, त्याचप्रमाणे हे रोबोट्स आकाशात ध्वज फडकवण्याची क्रिया करतात. चला तर आपण रोबोटचे कार्य पाहू. सर्वप्रथम हा लाईन फॉलोवर रोबोट पुढे जाऊन त्याच्या योग्य ठिकाणी तो थांबेल व पथसंचलन करणारी कॉर्कीला सूचना मिळाल्यावर पथसंचलन करणारी कॉर्की पथसंचलन करून ध्वजावर फडकवणं अशा प्रकारे सर्व क्रिया करतो. आम्हाला विश्वर कंपनीने व रोबोस्टॉम कंपनीने दिलेल्या साहित्यापासून आम्हाला हे सर्व रोबोट बनवले आहे. यामध्ये आम्ही 3 रोबोट बनवलेले आहेत. गवळी सरांच्या मार्गदर्शनामुळे श्री सचिन सर, श्री मुकेश सर आम्हाला दर आनंददायी शनिवारी स्टेम लॅबमध्ये घेऊन जातात. वेगवेगळे रोबोट्स दाखवतात, त्यांचे पार्ट्स दाखवतात. यामुळे आम्हाला वेगवेगळ्या रोबोट्सची माहिती मिळते. या प्रोजेक्टद्वारे आम्ही टीम वर्क कसा करायचा, समस्या कशी सोडवायच्या, समस्यावर विधान कसे सोडवायचे हे सर्व आम्ही या प्रोजेक्टद्वारे शिकतो. आम्हाला रोबोस्ट्रॉंग आणि आविष्कार कंपनीने दिलेल्या साहित्यांमधून व स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमधून आम्हाला रोबोट्स बनवायला भेटले. याचा आम्हाला खूप आनंद भेटला. रोबोटिक्सची कधी आम्ही शिकलोही नव्हतो, पण आम्हाला शिकायला भेटलं. त्यामुळे रोबोस्ट्रॉंग आणि आविष्कार कंपनीचे खूप खूप धन्यवाद. चला तर आपण पाहूया हे कसे रोबोट्स कार्य करतात. तेरा हिमालय आकाश छूले, बहती रहे तेरी गंगा. ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा. माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले. माए चलते रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा. आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा. बोला भारत माता की वंदे वंदे. स्वातंत्र्य दिनाचा हिंदुस्तान.